श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. मी सुद्धा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत तुळजापूर येथील आई तुळजाभवानीची कथा. आई तुळजाभवानी तुळजापूरमध्ये कशी प्रकट झाली, त्याचबरोबर तुळजापूरमध्ये स्थित असलेले कल्लोळ तीर्थ, चिंतामणी दगड, गोमुख तीर्थ यांविषयी देखील आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. आपण जर प्रथमच माझे व्हिडिओ पाहत असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचतील. तर मंडळी, आपण सर्वच पाहतो मंदिराच्या परिसरामध्ये हळदी कुंकू, कवड्यांच्या माळा, परडी, पूजेचे साहित्य, साडी चोळी अशा अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आपण मंदिरामध्ये जाईपर्यंत पूजेच्या साहित्यांची जागोजागी आपल्याला दुकाने त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ हे आई तुळजाभवानी म्हणजे तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत देखील आई तुळजाभवानी आहे. आपण जेव्हा मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम मधोमध असलेले कासव आपल्याला पाहावयास मिळतात. सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी असलेल्या कासवाला नमस्कार करूनच पुढे जात असतात. आणि त्याचबरोबर त्याच्या पुढे आपण गेलो तर डाव्या बाजूला कल्लोळ तीर्थ आहे आणि पायऱ्या उतरून जर आपण खाली आलो तर उजव्या हाताला गोमुख तीर्थ आपल्याला दृष्टीस पडते. भवानी मातेच्या दर्शना अगोदर भाविक भक्त ह्या पवित्र ह्या ठिकाणी गोमुख तीर्थ आणि कल्लोळ तीर्थ ह्या ठिकाणी नक्की स्नान करत असतात. सर्वात प्रथम आपण कल्लोळ तीर्थ या तीर्थाची थोडक्यात माहिती पाहूया. ज्या वेळेस आई अंबाबाई ह्या ठिकाणी जेव्हा धावून आली आई तुळजापूरमध्ये, तेव्हा हे कल्लोळ तीर्थ ह्या ठिकाणी निर्माण केले गेले. आणि हे कल्लोळ तीर्थ निर्माण केल्यानंतर सर्व उदक म्हणजे सर्व पृथ्वीवरील उदक या ठिकाणी तीर्थास धावून आली. त्यामुळे एकच कल्लोळ या ठिकाणी निर्माण झाला आणि ह्याला तेव्हापासून कल्लोळ तीर्थ असे म्हटले गेले आहे. या कल्लोळ तीर्थामध्ये 108 पवित्र तीर्थांचे पाणी मिक्स झालेले आहे, मिसळलेले आहे. या कुंडाचे आकारमान 40 फूट बाय 20 आहे आणि चारही बाजूंनी दगडी भिंतीचे बांधकाम केलेले आहे. त्याचबरोबर आपल्या पौराणिक कथेमध्ये दुसरी आख्यायिका अशी देखील आहे. भगवान ब्रह्मदेवाच्या आग्रहाखातीर गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचे पाणी या कल्लोळ तीर्थामध्ये विलीन झाले. जेव्हा हे पाणी या तीर्थामध्ये विलीन होते तेव्हा कोलाहल नावाचे ध्वनी निर्मित होतात. कोलाहल या नावाचा खोल प्रतिध्वनी करणारा आवाज ह्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे या तीर्थाला कल्लोळ तीर्थ असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की या पवित्र स्नानावरती आपण जेव्हा भेट देतो, ह्या पवित्र तीर्थामध्ये आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा आपले सर्व पाप धुवून जातात. आता आपण गोमुख तीर्थाची माहिती आपण पाहूया. मंदिराच्या परिसरामध्ये आपण जेव्हा शिड्यांवरून खाली उतरतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला गोमुख तीर्थ आपल्याला पाहावयास मिळत असते. तुळजाभवानी माता म्हणजे आदिमाया पार्वतीचे अवतार आहे आणि या आदिशक्तीचा एक भक्त होता, गरीबनाथ नावाचा. त्याची देवीवर अफाट भक्ती होती. त्यांची भक्ती इतकी अफाट होती की देवी स्वतः त्यांच्याशी बोलत असे. एक दिवस गरीबनाथांनी विचार केला आणि मातेला सांगितले की माता, मला गंगेचं दर्शन घेण्यासाठी काशी तीर्थला जायचे आहे. त्यावेळी साक्षात आई आदिशक्ती माता गरीबनाथाला म्हणाली, गरीबनाथा, तू गंगेचं दर्शन घेण्यासाठी जावे, परंतु तेथे जाताना तुला माझे एक काम करावे लागेल. तू तिथे जाताना माझे पूजेचे सामान इथून घेऊन जावे आणि त्या ठिकाणी गंगेला अर्पण करावे. परंतु पूजेचे सामान गंगेला अर्पण केल्यानंतर तू मागे वळून बघू नकोस. गरीबनाथाने मातेचे सर्व बोलणे ऐकले आणि मातेला सांगितले, आता तुम्ही जसे सांगितले तसेच मी करणार. आणि गरीबनाथ काशी तीर्थ करण्यास निघाले. मातेने सांगितल्याप्रमाणे गंगेमध्ये गरीबनाथांनी पूजेचे सामान अर्पण केले व गरीबनाथ माघारी निघाले. माघारी निघाल्यानंतर ठराविक अंतर झाल्यावरती पाण्याचा खळखळाट झाला. या पाण्याच्या खळखळाटीचा जोरात आवाज त्यांना ऐकू आला, म्हणून त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर त्यांच्या दृष्टीस फार मोठी गंगा त्यांच्या पाठीमागे येत आहे असं त्यांना दिसू लागले.
परंतु या ठिकाणी त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यांनी मातेचे ह्या ठिकाणी आदेश पालन केले नाही. मातेने त्यांना सांगितले होते मागे वळून पाहू नकोस, परंतु या ठिकाणी गरीबनाथांनी मागे वळून पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले रस्त्यांच्या कडेवर वसलेली गावे त्या गंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बुडाली. ते दृश्य पाहून गरीबनाथांनी गंगेमातेस प्रार्थना केली की तुम्ही भूमार्गाने माझ्यासोबत तुळजापूर येथे यावे. भूमार्गाने आल्यामुळे गंगेचा प्रवाह छोटासा झाला आणि त्यानंतर त्यांनी तो छोटासा प्रवाह तुळजापुरामध्ये घेऊन आला. त्या ठिकाणी गोमुखाची स्थापना केली. ज्या वेळेस गोमुखाची स्थापना केली त्यावेळी त्या गोमुखातून ज्या वेळेस गंगेची पूजन केलेले होते आणि पूजन सामान त्या ठिकाणी अर्पण केलेले होते, ते पूजेचे साहित्य सर्व परत या गोमुखातून परत आले. आणि वेळेस आई माता आदमी आली आणि गरीबनाथाला श्राप दिला की मला या ठिकाणी साक्षात पूर्ण गंगा आणायची होती आणि तू त्या ठिकाणी मागे वळून पाहिलेस म्हणून ती आली नाही. देवी क्रोधित होऊन गरीबनाथाला म्हणाली आजपासून तू माझ्या दर्शनाला यायचे नाही. तेव्हा गरीबनाथांनी देवीला विनवणी केली. म्हणून मातेने असे वरदान दिले की तू फक्त वर्षातून एकदाच माझ्या दर्शनाला येऊ शकतोस आणि ते म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी, आणि ते सुद्धा सूर्यास्ताच्या नंतर माझ्या दर्शनाला यायचे. आणि आजपर्यंत त्यांच्या वंशजांपासून ही प्रथा चालू आहे. या गोमुख तीर्थातून सर्व भाविक हातपाय धुवून आईच्या दर्शनासाठी जातात. गोमुख तीर्थाचे दर्शन घेऊन बाहेर पडताच डाव्या हाताला पुढे श्री सिद्धिविनायक, उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आहे. त्याचबरोबर ही मूर्ती देखील काळ्या पाषाणात तयार केलेली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करत असतानाच समोरच आपल्याला यज्ञकुंड देखील दिसते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडी असून इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर यादवकालीन किंवा मग राष्ट्रकूट असे मानले जाते. गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली देवीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून तिने हातामध्ये विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातामध्ये महिषासुराची शेंडी धरलेली आहे, तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसलेला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर आहे. देवीच्या उजव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारे मार्कंडेय ऋषी आहेत, तर डाव्या बाजूला अनुभूती, जिच्यासाठी देवी धावून तुळजापुरात आली, तिची मूर्ती शीर्षासन या पद्धतीने देवीच्या डाव्या बाजूस कोरलेली आहे. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य आहे. आई तुळजाभवानी तुळजापुरास कशी आली ही कथा आपण थोडक्यात पाहू आता. कृतयुगामध्ये कर्दम नावाचे योनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी ही अनुभूती अतिशय रूपसंपन्न असून पतिव्रता देखील होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले, परंतु त्यांचा संसार फार काळ टिकला नाही, कारण कर्दम ऋषींनी लवकरच इहलोकांची यात्रा संपवली. त्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु अल्पवयीन पुत्राला असेच सोडून पतीसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्रांचा आधार घेऊन सांगितले. अनुभूतीने आपल्या पुत्रास गुरुग्रही सोडून ती मेरू पर्वताच्या नदीत असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून त्या ठिकाणी तिने तपश्चर्या सुरू केली. अनुभूतीची तपश्चर्या सुरू असताना त्या ठिकाणी कुकर नावाचा एक राक्षस आला आणि अनुभूतीच्या अप्रतिम सौंदर्यावरती तो मोहित झाला. त्याच्या मनामध्ये पाप वासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला आणि त्याच्यामुळे तिची समाधी ही भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला आणि आई शक्तीने आपली ह्या दैत्याच्या तावडीतून सुटका करावी आणि खरोखर देवी भवानी मातेचे रूप घेऊन दैत्याशी युद्ध केले. दैत्य हा महिषेचे रूप घेऊन तेव्हा देवीने त्रिशूळाने त्याचे
शिर त्याच्या धडापासून वेगळे केले. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी त्वरित धावून आली म्हणून देवीला त्वरिता आणि मराठीत तुळजा अशी ही तुळजा भवानी या नावाने ओळखली जाऊ लागली. रोज देवीची दररोज 2दा आरती केली जाते व देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो. देवी भवानीची ही स्थलांतरित करता येणारी एकमेव मूर्ती आहे. वर्षातून 3 वेळेस ही मूर्ती पलंगावरती विसावते. असे इतरत्र कुठेही घडत नाही. मंदिरातून बाहेर आल्यावर देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी स्क्रीन देखील लावण्यात आलेली आहे आणि ह्याच ठिकाणी स्क्रीनच्या बाजूलाच देवी आईची मोठी फ्रेम देखील लावलेली आहे. ह्या ठिकाणी आपण सर्व देवीची आरती देखील करू शकतो. मंदिराच्या पाठीमागच्या परिसरामध्ये एक दगड आहे, त्यास चिंतामणी किंवा सुकनावती दगड असे म्हटले जाते. हा चिंतामणी दगड आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. या दगडावरती एक नाणे ठेवून दोन्ही हात आपल्याला दगडावर ठेवायचे आणि आपल्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते आपण मनामध्ये दगडाला विचारायचे आहे. आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर तो दगड हा उजव्या बाजूला आपोआप वळतो आणि आपल्या मनातील प्रश्नाचे उत्तर जर नकारामध्ये असेल तर हा दगड आपोआप डाव्या बाजूस वळतो आणि जर उत्तर हो किंवा नाही असे आले नाही तर आपले काम होण्यास विलंब लागू शकतो असे देखील त्याचा अर्थ होतो. हा दगड कशा प्रकारे हालतो ह्याचे आजपर्यंत वैज्ञानिक कारण देखील शास्त्रज्ञांना देखील कळलेले नाही. त्याचप्रमाणे हा दगड इथे कोणी आणून ठेवलेला आहे याचे देखील अजूनपर्यंत कोणालाही माहीत नाही. नवरात्र उत्सव किंवा मग मुख्य सणांच्या दिवशी देवीला संपूर्ण अलंकार घातले जातात. मंदिर परिसरामध्ये छोटी छोटी देवळे देखील आहेत. त्याच्यामध्येच यमाई देवीचे मंदिर देखील आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी नरसिंह मंदिर देखील आहे. या ठिकाणी पिठामिठाचा जोगवा अर्पण करतात व सुखाची वरदान मागतात. या ठिकाणी दत्तगुरूंच्या पादुका, मूर्ती व पाळणा देखील आहे. मंदिराच्या परिसरामध्ये अखंड नंदादीप देखील आहे आणि भाविक भक्त या ठिकाणी तेल वाहतात. मंदिराच्या परिसराच्या बाहेर बांगड्या भरणाऱ्या बायका देखील बसलेल्या असतात आणि त्यांच्याकडे जे बांगड्या मिळतात त्या आपल्याला फक्त तुळजापुरामध्येच भेटतात. मंदिराच्या अवतीभोवती जवळपास छोटे मोठे लॉज देखील आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माहितीद्वारा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर संपूर्ण तुळजापूर उभे राहिले असेल. संपूर्ण तुळजापुराचं दृश्य तुमच्या नजरेमध्ये भरलेले असेल. आईचे ते दिव्य रूप, त्याचबरोबर कल्लोळ तीर्थ, चिंतामणी दगड, गोमुख तीर्थ ह्याचे सर्व दर्शन तुम्हाला या माहितीमुळे घडलेलेच असेल. तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.